जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. नाव सांगा मॅडम. नमस्कार. नाव सांगा म्हटलं तुमचं. माझं रेखा बबन गाडवे. ओके. कुठून आलात? ठाणे. ठाण्यावरून. ओके. काय त्रास होता मॅडम तुम्हाला? मला ते मणक्याच्या 3 गाद्या सरकलेल्या. हां. आणि एक नस दबली. ओके. किती दिवसापासून त्रास होता? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. दवाखाने काय केलं याच्या आधी? भरपूर केले. मग काही फरक पडला दवाखान्यामध्ये? अजिबात नाही, काहीच पडलं. 1 वर्षापासून त्रास होता. दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेऊन काय स्थिती होती तुमचीवाली? आहे तशीच. हा, कारण तुम्ही मागच्या वेळेस आला. आता किती सेटिंग आहे तुमची? दुसरी. तर मागच्या वेळेस आला तर खूप त्रस्त होतात तुम्ही. भरपूर. हात सूज पण होते, खूप पेन करत होता. भरपूर. तर माझ्या एका ट्रीटमेंटमध्ये किती फरक पडला मॅडम तुम्हाला? भरपूर पडला. 50-60% पडला मला पण. 1 वर्षापासून असा भरपूर दवाखाने केले तर एक काही दवाखान्यात नाही पडला? साधारण किती टक्के फरक पडायचा दवाखान्यामध्ये? काहीच नाही. 0. म्हणजे वर्षभर अंगावर काढून खूप त्रस्त असाल तुम्ही. त्रस्त झाले. ठीक आहे. आता माझी आता दुसरी सेटिंग आहे. आता किती बरं वाटलं साधारण मॅडम तुम्हाला? भरपूर बरं वाटलं. तर काय गावच नाव सांगितलं तुम्ही? ठाण्यावरून आलीत ना? ठाणे घनसोली. अच्छा. तर तिथल्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? भरपूर फरक पडतो इथे येऊन. आणि खूप छान वाटतंय. आणि दुखणंच म्हणजे गायब होतं. औषध आता माझे 10-12 दिवस बंद होते तरी पण दुखले नाही. औषध बंद होते तरी दुखलं नाही? आपली लेट झाले यायला जरा 10-12 दिवस लेट झाले तरी पण दुखले नाही माझं. नाही. भरपूर फरक पडतो इकडे येऊन. हां हां. या आणि उपचार करा इथे. खूप छान आहे. ठीक आहे. द्या मुलाला तुमच्या. बोला तुमच्या आईबद्दल. मम्मीत ना तुमची? काय त्रास होता आणि कसं वाटलं त्यांना सांगू शकता? हा, तर डॉक्टरपेक्षा 50% रिलीफ आहे. तर नक्की आम्ही पण डॉक्टर आहेत ना? जे स्पेशलिस्ट आहे त्यांच्यापेक्षा तरी आता तरी पेन रिलीफ सेंटर मध्ये तुम्ही एकदा भेट द्या अवश्य. फरक पडतो. दत्त आश्रम. ठीक आहे. थँक्यू.